पुढे. ईद ए मिलाद, रक्षाबंधन व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चिखली पोलिसांचा रूट मार्च. चिखली. ईद ए मिलाद, रक्षाबंधन तसेच आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट 2026 रोजी पोलिसांकडून भव्य रूट मार्च काढण्यात आला. आगामी सण उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे तसेच पोलिसांची सज्जता दाखविणे हा या रूट मार्चचा प्रमुख उद्देश होता. ईद ए मिलाद दिनांक 26 ऑगस्ट 2026, रक्षाबंधन दिनांक 28 ऑगस्ट 2026 तसेच दिनांक सप्टेंबर 14 ते 25 सप्टेंबर 2026 या कालावधीत होणाऱ्या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. दिनांक ऑगस्ट 20 रोजी सकाळी 11:55 रुपीनगर येथील ज्ञानदीप शाळेसमोरून रूट मार्चला सुरुवात करण्यात आली. हा रूट मार्च रुपीनगर पोलीस चौकी, वंदे मातरम चौक, रामेश्वर चौक, एकता चौक, वेळवण बुद्धविहार मार्गे मिनार मशीद, हुमा बेकरी मार्गे त्रिवेणी चौक, संविधान चौक, कृष्णनगर चौक, चेरी चौक, कुदळवाडी सर्कल, मोरे पाटील चौक, डायमंड चौक आदी प्रमुख मार्गांवरून काढण्यात आला. यानंतर डायमंड चौकातून रविरंजन काटा, श्रीराम चौक, रिव्हर रेसिडेन्सी, दीपक स्वीट चौक, पुन्हा रविरंजन काटा व डायमंड चौक असा मार्गक्रमण करण्यात आले. पुढे जलशुद्धीकरण केंद्र, मस्जिद ए नईम, विसावा चौक, शमा वजन काटा, कुदळवाडी पोलीस चौकी, मोरे पाटील चौक, यादवनगर, पवारवस्ती, कुदळवाडी ब्रिजखालून चेरी चौक, पूर्णानगर, शिवशाही चौक, राज जिम, चिखली पोलीस ठाण्याच्या मागील परिसरातून टाटा कंपनी गेटपर्यंत रूट मार्च घेण्यात आला. रूट मार्चमध्ये परिमंडळ 4 पिंपरी चिंचवडच्या पोलीस उपायुक्त श्रीमती श्वेता खेडकर, देहूरोड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री प्रवीण मोरे तसेच चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव आणि पोलीस निरीक्षक गुन्हे श्री अमोल फडतरे यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी व अंमलदार सहभागी झाले. या रूट मार्चमध्ये 1 डीसीपी, 1 एसीपी, 2 पोलीस निरीक्षक, 11 सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक तसेच 7 चारचाकी वाहने, 38 दुचाकी वाहने आणि 70 पोलीस अंमलदार सहभागी झाले होते. सण उत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, नागरिकांनी शांतता व सलोखा राखावा आणि कायदा सुव्यवस्था कायम राहावी यासाठी चिखली पोलिसांकडून आवश्यक ती तयारी करण्यात येत आहे. रूट मार्चच्या माध्यमातून पोलिसांनी नागरिकांना सुरक्षिततेचा संदेश दिला. सकाळी 11:55 सुरू झालेला हा रूट मार्च दुपारी 1:10 चिखली पोलीस ठाणे परिसरात संपन्न झाला. आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची मोठी उपस्थिती आणि नियोजनबद्ध रूट मार्च यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली. जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे. मुख्य संपादक धनंजय गोफणे. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.